मारुतीरायाचं दर्शन चप्पल बुटा सगळं घ्यायचं नाही. ज्याचे लग्न राहिले त्याला सांगतोय. हो, ज्याचे झाले त्याचं उलथू द्या आता. पण ज्याचे लग्न राहिले त्याने बूट चप्पल घालू नका. अहो काही माणसं शहाणे हो. बाजाराला जायचं असं ना ऑटो उभा असं, अय राम भाऊ आलो थांब, आणि मारुतीच्या पाया पडायचं असतं ना अर्धी बिडी हातात, बिडी मागून धरतय. जय मारुतीराय. त्यानं लंका जाळली, तो कष्टा जाळायला किती टाइम लागेल रे सावळ्या. हा, लंका पेटिली त्यानं रावणाची. इतका मागून जळशील 2-3 महिने खाली बसता यायचं नाही तुला, पोटात झोपावं लागन. एक तर बिडी फेकून दी, पाया पड, मग बिडी वहड. इतकी येडेवाणी करतात माणसं. मारुतीरायाचं दर्शन त्या नवरदेव नवरीनं घेतलं. ते वारकऱ्याचा जावाई नातू होता, बुटा सगट नाही पाया पडला. बैलगाडीत बसले. अंगीकारजांचा सांगतोय महाराज, काय ताकद आहे पंढरपुरातल्या मालकात. बैलगाडी अशी गावातून फिरत होती. ज्याच्या दारात ती बैलगाडी येईल, पूर्वीच्या काळात ह्या जीपा वगैरे नव्हत्या. त्या नवरीला हळीत कुंकू द्यायचं, नवरदेवाला उभं कुंकू लावायचं, त्याला साखर द्यायची, करदुडा सुपारी द्यायची, आणि नाव विचारायची पद्धत होती. सांग नाव. नवरदेवाला म्हणत जावा पोरीचं नाव सांग, कारण ती आपल्याला माहित नसती. नवरीला काऊन विचारायचं त्याचं नाव सांग, तुला माहितच आहे बाबा तू याच गावातला आहे. तरी तिला बेजार करते. घेणं नाव, घेणं नाव, घेणं नाव. जुन्या काळात मी 2-4 वर्ष कर्मकांड केलं ना, तर ते नाव घेण्यातच लय वेळ जायचा महाराज. ते नाव घेतल्याशिवाय गाठ सोडता येत नव्हती. ती गाठ हिल काही येडिंग केलेली नसती, पण आम्ही सोडली की माणसं खुश असते. दुसरं काय असतं तिला, ती काय अशी लय अंगुल गाठ थोडीच येडी वाकडी अशी बांधलेली असती, पण नाव घेतल्यावर सोडायची असती. ते नाव घेणं, ते कार्यक्रम. सुरसनई चौघडा वाजत होता, आणि सुरसनई चौघडा वाजत असताना ज्याच्या ओठावर मिशन आहेत का अशी लेकरं नाचत होती. हो महाराज, ठराविक ठिकाणी नाचण्यासाठी मर्यादा आहे. मर्यादा फक्त इथंच सुटली परमार्थात. परमार्थात वृद्ध असो, तरुण असो, बालक असो, कोण्या वयातल्या माणसानं परमार्थात नाचायचं. हलकट नवरदेवाच्या पुढं शहाण्या मुलानं नाचायचं नाही. ज्या नवरदेवाच्या पुढं एक सोकण्या नाचला तो नायब तहसीलदार झाला, आणि ज्या नवरदेवाच्या पुढं नाचला त्याने 3ऱ्या दिवशीत फारकती केली नवरीची. कशा हलकटा पुढं कशाला इजारी सुटूस तर नाचायचं. सुरसनई चौघडा वाजत होता. बँड हे रणवाद्य बरं, बँड हे लग्नातलं वाद्य नाही. आता तुम्ही किती बोकांडीवर घेतले ते तुमचा विषय झाला, पण बँड हे लग्नातलं वाद्य नाही. लग्नातलं वाद्य हे सुरसनई चौघडा आहे. बँड हे रणवाद्य, ज्यानं माणसाचं रक्त उसळतंय ते मंगलवाद्य नसतंय. आता काही वाजवायले, अहो रस्त्यानं जर असा तो डीजे चालला ते भितडाचं प्लास्टर पडायले, इतका जोरात वाजवतो, इतक्या जोरात. जाऊ द्या, आपल्याला काला येतच महिनामा. आपण जर याच्या विरोधात बोललो तर लोक म्हणतील गिरगावच्या बाळूच्या गोळ्या संपल्या. काय करायचं आपल्याला, आहे का नाही, चलू द्या. हा, आणि काळ बदलला, काळानुरूप माणसं वागत असतात, असू द्या. सुरसनई चौघडा वाजत होता. सुंदर लेकरं नाचत होती, चिमुकली लेकरं नाचत होती. एक जणाच्या दारात वरात आली महाराज. 22 वर्षाचं तारुण्य मुलाचं, मुसमुशीत बांधा, गोरा गोमटा मुलगा, टवटवीत शरीर, आणि दारात वरात आल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला. आतमध्ये गेला, अंथरून टाकलं, पांघरण घेतलं, आणि 2-3 दिवस झालं उठलाच नाही. ह्या मुलाचे वडील नवरदेवाच्या घरी कामाला होते. 2-3 दिवसापासून त्या काम करणाऱ्या व्यक्तीचं लक्ष लागत नाही, म्हणून नवरदेवाचे आजोबा वारकरी होते. आवाज दिला, रामभाऊ जरा तुम्ही नाराज दिसता, चेहरा कस काय पडला. काय सांगायचं मालक, 3 दिवस झालं पोरग पाणी पित नाही, जेवण करत नाही, उठत नाही. अंगीकारजांचा सांगतोय, उठत नाही. ते काठी टेकीत त्या काळातला बलाढ्य श्रीमंत माणूस, गडगंज श्रीमंत माणूस गड्याच्या घरी गेला. माणसं वजनदार होती आणि लिंताखोर माणसं होती. सर्वसामान्य माणसावर दया करत होती. आता फुगीरपणा जास्त झाला, फुगीरपणा जास्त झाला. बुटकं भर पाण्यानं समुद्राला आंघोळ घालायचा नाद जास्त लागला. तो तोंड धुई, समुद्र सगळ्याला आंघोळ घालतो, तू ह्या पाण्यानं नको आंघोळ घालू, असा नाद असतो माणसाला. जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा झाला. काठी टेकीत घरी आले, मानाखाली हात घातली, बाळ्या का झोपलास रे. आपले बाबा ज्यांच्याकडे काम करत होते, वडिलांचे मालक आलेत, आजोबा, दर्शन घेतलं. शरीर तापानं फणफणून गेलत. काय दुखतंय तुझं? काहीच नाही. मग का झोपलास?
ऐका म्हणे दादा, जगाच्या मालकाने मला रूप सुंदर दिलं, पण माझ्यातला एक गुण काढून घेतला. त्या गुणाचं नाव होतं पुरुषार्थ. माझ्यातला पुरुषार्थ नावाचा गुण काढा. अंगीकार ज्यांचा सांगतोय तो क्लिंबे होता, तो नपुसक होता. पण नवरदेवाचे आजोबा इतके हुशार आणि नाविन्य संपन्न होते. भक्तिक स्तोत्र मुठीत होतं. पाठीवर थाप टाकली, सांगितलं बाळा तू काळजी करू नको. तुला खालच्या लोकांनी जरी नाव ठेवलं तरी पंढरपुरातला मालक तुला आपलंच म्हणील. मी सांगतो तितकं करतो, आजपासून भजन करत जाय. ज्या दिवशी आईला कळालं बैरवाल बाबा, त्या दिवशी आई म्हणत होती, पाप्या माझ्या पोटाला दगड आला असता तर बरं झालं असतं, तुझ्यासारखा हलकट माझ्या पोटाला आला. भावभावकीत आमचा अपमान होती. आई नाव ठेवत होती. वडील म्हणले, अरे पाहुण्या रावण्यात प्रतिष्ठा घातलीस, नसता जन्माला आलास तरी बरं झाला असतास. त्या श्रीमंत वारकऱ्याला सांगितलं, बाबा जिनं 9 महिने पोटात वागिलं ती सुद्धा किंमत करत नाही. ज्यानं जन्म दिलाय, लहानाचं मोठं केलं ते बाबा सुद्धा किंमत करत नाहीत. बाकीचे लोक मला कसं मानतील, तू काळजी करू नकोस. अरे एक दिवस तुझी आई मानेल, एक दिवस तुझे बाबा मानतील, एक दिवशी निंदा करणारी माणसं मानतील. तू काळजी करू नको. जगातला प्रत्येक व्यक्ती तुला नमस्कार करत राहील. तू फक्त त्याचं भजन कर, तो तुझा स्वीकार करेल. आणि त्या दिवसापासून भजनाला सुरुवात झाली. महाराज भजन करत असताना सुद्धा बाकीची लोक नाव ठेवत होते. इकडं किंमत नाही म्हणून तिकडं घुसला. चेष्टा करणाऱ्यांची संख्या फार आहे म्हणून तिकडे घुसला. एके दिवशी ज्यानं भजनाला लावलं त्या व्यक्तीचं वय थकलं आणि हातात हात घेतला आणि सांगितलं, बाबा भजन बंद करू नकोस. मी जरी मृत्यू पावलो तरी तुझ्या प्राणात, शरीरात प्राण येतोपर्यंत तू भजन कर. जगाचा मालक तुझा अंगीकार करील. म्हातारं मरून गेलं सांगणारं, यानं भजन बंद नाही केलं आणि कालांतरानं हाही व्यक्ती एके दिवशी मृत्यू पावला. ज्याला आई नाव ठेवत होती, ज्याला बाप नाव ठेवत होता, ज्याला समाज नाव ठेवत होता, ज्याला परिसरातली सगळी लोक नाव ठेवत होते, ज्याला मित्रगोत्र कलत्र सगळी नाव ठेवत होते, तो एके दिवशी वारला. महाराज वैकुंठाचं अधिष्ठान प्राप्त झालं. ज्या वारकऱ्यांनी भजन करायला लावलं तो वारकरी एका खुर्चीवर आहे, दुसऱ्या खुर्चीवर हा व्यक्ती आहे. कडकडाटून मिठी मारली, जमलं का नाही तुझं पाय? अरे नाना प्रकारची लोक नरकात पचलेत. तुला चेष्टा करणारे लोक पाय नरकात पचायलेत. तो विटेवरच्या मालकाचं भजन केलं, तुला सायुज्य सदन प्राप्त झालं. पण त्याची शंका होती. महाराज म्हणला, देवानं माझा स्वीकार अंगीकार केलाय हे तुम्हाला माहित झालंय. देवानं माझा अंगीकार केला संजयराव, त्यानं सांगितलं हे मला स्वतः माहित झालंय. पण खालच्या लोकांना माहित नाही साईराज. खालची लोक आजही माझी चेष्टा करणार. तर त्या श्रीमंत वारकऱ्यानं त्याच्या पाठीवर थाप टाकली आणि सांगितलं, आता चेष्टा करणारा भारतात कोणीच माणूस नाही तुझा. उलट उलट सकाळच्या काकड्यात अभंगात तुझं नाव येईल. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, खोदू पिंजारी तो दादू. खोदू आणि पिंजारी दादू या दोघांपैकी एक क्लिंबे होता. महाराष्ट्रात एका व्यक्तीनं 4-2 गाथे पाठ केल्यावर ते म्हणला, काकड्यात हा अभंग घ्यायचा नाही. पंढरपुरातला मालक म्हणला, भिताडच मुंडक्या पाडीन तू काय, तुझ्या बापाची जागिरी. अरे ज्या खोदू पिंजाऱ्याला, ज्या दादू पिंजाऱ्याला मी आपलंस केलंय, 4 अभंग पाठ करणाऱ्या नालायकाने त्याचा तिरस्कार का करावा? ज्याला माय चांगलं म्हणत नव्हती, ज्याला बाप चांगलं म्हणत नव्हता,
त्या व्यक्तीचा जगाच्या मालकानं स्वीकार केला. आज सकाळच्या काकड्यात त्याचं नाव आहे. सांगा 1000 एकर जमीन आहे, त्याचं नाव काकड्यात येते का? येऊ शकतं का त्याचं नाव काकड्यात? अद्याप नाही. उलट त्याचे पोट्टे त्याचे पित्र घालीनत. आणि घालायचेच असेल तर आम्हाला विचारते, आमचे दादा कोण्या दिवशी मेले. म्हणलं जमीन तू खाला ना आमचा काऊन पिना पाडायला? तू 7-8 एकर जमीन मंदिराला दे ना. तू ह्या दादा कोण्या दिवशी मेला आम्ही पित्र घालू. सप्त्याला पटी देत नाही. तू हा दादा कोण्या दिवशी मेला, कंदिशी उलटा झाला तुला माहित. कवाच कधी परमार्थात येत नाही ना. बघा बाप लोकांची तर चाकरी करीत होता, भजन केलं, जगाच्या मालकाने आपलंसं केलं. महाराज सकाळच्या काकड्यात वरणी आली. ताकद कशाची? अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला समाजानं इतकी वारीत टाकलेली माणसं देवानं स्वीकार केला की त्याचं काम संपलं. पंढरपुरातल्या मालकाचे 16,107 लग्न झाले. 16,107. आणि एके दिवशी सकाळी लवकर आंघोळ केली आणि आईसाहेबाचं दर्शन घेतलं, देवकी मातेचं दर्शन घेतलं. हे कृष्णा, जी आईसाहेब. देव जी म्हणायचे, आईला जी म्हणायची, जी. काय ग आई, हे रोजच्या पेक्षा जरा लवकर उठलास? हो ग आई. आणि पुन्हा एकदा पाया पडे भगवान. आई म्हणली, अरे पाटे एकदा पाया पडलास ना, पुन्हा कशाला पडायला? म्हणलं एकदा आशीर्वाद दे ना. नेमका तुला डबल आशीर्वाद कशा करता पाहिजे? आई पहिले 16,107 लग्न येतं, जरा 16,107 म्हणायला अवघड जाते. मला 16,108 लग्न करायचे. संजयराव 8वं एक लग्न करायचे. तू भैरवाल बाबा, देवकी माता म्हणल्या, कृष्ण बस झाले ना रे, 16,107 काय कमी बायका झाल्या का तुला? खूप झाल्या बायका. ते म्हणलं, आई मला आशीर्वाद त्याच वेळेला दी, माझ्या एकाही बायकोचे दागिने संक्रांतीच्या दिवशी सोनाराची तुटलेली नाहीत. माझ्या एकाही पत्नीची चोळी फाटलेली नाही, माझ्या एकाही बायकोची साडी फाटलेली नाही, एकाही बायकोचं माहेरातून घरानं आलत नाही जावाई खराब वागायला म्हणून. एखाद्याची मी पंचायत केली का? काही तिला काही अडचण आली का?
मग इतक्या चांगल्या 16,107 बायका मी सांभाळल्या, मला एक करायला परमिशन दिलं. आईसाहेब म्हणले कर बापा, पण जरा बऱ्या घरची कर. कोण्या बाईला वाटते आपल्याला सून श्रीमंताची असा? तो बाब्या त्या लायकीचा असावा ना. देते श्रीमंत तुला पोरगी, त्या सून त्याबद्दल काय नाही, पण तू हा बाब्या बुट हरपून येतो ना. आणि कसे देते तू ह्या बाब्याला श्रीमंत? येडे आहेत का? त्याच्या गोळ्या संपल्या का बुट हरपिणाऱ्याला पोरी द्यायला? पोरीचे बाप लय हुशार झाले महाराज. आता 30-35 वर्षापूर्वी जरा भोळा कारभार होता. कोणी म्हणायचं आमच्या पोरीला वटीत घ्या. आता पोरायचे बाप म्हणाले आमच्या बाब्याकडे पहा. दर 35 वर्षाला काळ बदलत असतो संजयराव. काळ कोणाच्या बापाची जहागिरी नाही. दर 35 वर्षाला. 50-60 वर्षापूर्वीचा काळ होता, जमीनदारांचा काळ होता. मागच्या 35 वर्षापासून तर पुढच्या 7 वर्षापर्यंत मजुराचा काळ आहे. 15 म्हशी येलेल्या गड्यान काढल्याशिवाय मालकाला दूधत नाही. वगारू म्हशीकडे पाहलंय, दोरी असल्यामुळे त्याला म्हशीचं काशीतलं दूध पिता येणं आणि मालकाला काढता येणं म्हणून काळाचे आडवासायले. गडीपडीवर आहे. अजून फक्त 9 वर्ष कळ सहन करा. ज्याच्याकडे जमीन असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल. विडाला 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 विडाला. मी काय फार मोठा नाही महाराज, फार नाही, मला काही एवढा अभ्यास नाही, पण मला वाचण्याचा छंद आहे. दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. अजून 9 ते 10 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7-12 असेल तो बादशाह असेल. बादशाह. जरा शिकळ सहन करा थोडीशी. हे जरा जोरा भांगारे भुंगारे बायकोच्या गन पावडर साठी चिकायलीत. हो बोंद्रे, तुला नाशिकला जावं लागेल इटा उचलायला. जरा हिशोबात राह. 72च्या दुष्काळात आपल्या आजोबा पंजोबाने मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, आंबाऱ्या खाल्ल्या, कण्या खाल्ल्या, भाजीचे पिळे खाल्ले, पण आपल्यासाठी जमिनी ठेवल्यात. हो. आणि तुम्हालाही सांगतो जरा मालकाला लय त्रास देऊ जाऊ नका. 3-3 बाऱ्या आरशाच्या पुढं रिकामीचा भांग नीट. तुमच्या गन पावडर मुळेच बेजार. नाव्याच्या दुकानात कमी सामान आहे, इतकं यायच्या कपाटात सामान. हो त्यानंच माणसं बेजार येत ना. हिशोबात राहिलं पाहिजे माणसानं. गरीबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. या अंथरुणाच्या खाली पाय गेले की पाय लक्ष्मी पैसा देव नाही, पण संत आणि देव या 2 व्यक्तींच्या नंतर जगात तिसरी शक्ती कोणती असेल तर पैसा असेल. म्हणून पैशाच्या विरोधात कधीच जायचं नाही. हिशोबात सांभाळला पाहिजे. आई साहेबांना सांगितलं कृष्णा जरा बऱ्या घरची कर. 16,108 लग्न. भगवान आपला टामटिक पदशीर वगैरे पोशाख गिशाख घातला आणि पोरीच्या बापाकडे गेली, रामराम घातला. अंगीकार ज्यांचा केला नारायणी. उदाहरण क्रमांक 3. मग पुढच्या कडव्यात सरकू आपण. मुलीच्या वडिलाला रामराम घातला. रामराम. मुलीचा वडील वजनदारच होता. आता सगळे पोरीचे बाप वजनदारच आहेत. हो. कोण आपण? मी द्वारकाधीश श्रीकृष्ण आहे. काय नाही त्याला गम. त्या पोरीच्या बापाला संजयराव काय गम नाही. हो. काय काम आहे आमच्याकडे? तुमची मुलगी मला आवडली. आष्टीच्या बाजारात मांडली का म्या तुला आवडायला? अरे तुरच बोललो ते पोरीचा बाप. काय बाजारात दुकान मांडलं का माझ्या मुलीचं तुला आवडायला? नाही हो म्हणे, तुम्हाला कोणाला न देवाच लागेल ना. मग मला दिली म्हणजे काय हरकत, मी द्वारकेचा राजा होणार आहे. अशा कोणालाही पोरगी देणार नाही मी. मग तुम्ही देताल कोणाला? पोरीचा बाप म्हणला जो पठ्ठ्यासोबत कुस्ती खेळन, माझ्यासोबत जो कोणी कुस्ती खेळल आणि त्याची ताकद जर मला आवडली तर मी त्याला जावाई करीन. यानं लगेच धोतर सोडून लंगूट बंद बांधलं. हलक्या सुरूच जंगणारी पकणारी जंगणारी पकणारी जंगणारी पकणारी. पकवाद नसतो तिथं. पकवादावर कशी कुस्ती खेळता येईल? हे मंगलवाद्य आहे, सात्विक आहे, पारमार्थिक आध्यात्मिक वाद्य आहे. त्या हलक्या होत्या. 27 दिवस 27 रात्र कुस्ती. 28व्या दिवशी मुलीच्या वडिलाच्या लक्षात आलं पाणी पित नाही, जेवण करीत नाही, घाम येत नाही, दम लागत नाही, त्यार्थी माणूस नाही. त्यार्थी माणूस नाही. आणि पटकन पोरीचा बाप पाया पडला. म्हणला एकदा पाया पडू द्या, एकदा अक्षिदा पडल्यावर तुम्हाला माया पडावं लागेल. जावाई सासऱ्याच्या पडत असतो ना. सासरा कसा जावायच्या पडत महाराज? तुमचं झालंय ना? झालं. कळालं ना तुम्हाला लगेच.
चेहऱ्यावरला हास्य आलं की लगेच लक्षात येते कडे यायचं वाजलंय म्हणून. हे काय अजून कशातच काय नाही ना. हे गुदगुल्या होत्यात यायला बी लग्नाच्या गप्पा ऐकल्या हो, पण अजून तितके नाही मुरले. हे फरक पडतो जरसा थोडासा. देऊन टाकली पोरगी. तदैव लग्नं सदिनं तदैव ताराबलं चंद्रबलं विद्याबलं दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां कुदशेषां पराजयः. मस्त मंगलाष्टक झाले. मंगलाष्टक पण झाले. ताई ग बाई ग तळहाताचा पाळणा भारतात सुतार हायत रे सुमळ्या. काही मंगलाष्टक वघारा आडल्यावानी. ज्याचे लग्न राहिलेत त्यांनी मंगलाष्टक तर नीट म्हणा. अहो सिमेंट काम करणारा मिस्त्री मुसलमानाचा त्याच्या लग्नात त्याची संस्कृती बहिरवाळ बाबा मोडत नाही, तर श्रीमंत मुसलमान सुद्धा त्याची संस्कृती मोडत नाही. आपल्याकडे जितके जितके पैसे वाढतील तितकी संस्कृती तुडिली. सप्त्याला दम नाही, कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही. काय काय घेता तुम्ही? कोण बोलतंय माग? हो नाही कोणी हाणू नका बापा एखाद्या लेकराला, कारण लोक आपले देव कमी पडल्यावर सायलानी पस्तूर चाललेत. हो काही म्हणू नका बापा, लय नवसं करून लेकर होत असते. हो ना हो ना. उग एखाद्याला मारायचं, पुन्हा एखादी बाई म्हणायची माय हे मेला का वांजे का काय. हो ना. आणि लेकर बडबड करते ती. लेकरायचा दोषच नाही ना महाराज. दोष तो त्याचा नवे वाया चाळा माय बापे वेळा. रिकामी जागा घरी गेल्यावर म्हणा विठाला विठाला. नाहीत मोडत ती माणसं संस्कृती, आपली लोक संस्कृती. महाराज एका लग्नाला गेलो, श्रीमंत माणसाच्या लग्नाला. 15,000 रुपयाचा आहेर केला. लग्नात एक पाहुणी नाचत होती. बाजूच्याला विचारले बाई कोणाची बायको? म्हणले ते तिथं उभा आहे, कोट बोट सूट. 1,43,000 महिन्याला तिच्या नवऱ्याला पगार. 1,43,000 ज्या बाईच्या मालकाला महिन्याला बेशिक येत होतं, ती बाई लग्नात नाचत होती. किती संस्कृती मातीत घातली या श्रीमंत लोकांनी, किती मातीत घातली. अजून लक्षात घ्या, या देशातला प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश व्हावा, पण त्यानं संस्कृती टिकवावा. हा महत्वाचा विषय. तो टिकलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे. पण जसा जसा पैसा वाढन का तशी तशी संस्कृती मातीत घालते. एक मुद्दा सांगतो तुम्हाला. गाऊन नावाचा पोशाख खुरपिनार बाईनं आणला का श्रीमंताईनं आणला? श्रीमंताईनं. हाय का नाही? हे बा मोठी माणसं कोणाच्या बापाला भेट नसते, त्याला पैशाची गंडलं आलेली असते. आणि गंडलं कोणतेच येऊनीवर का महाराज. मानाला आल्यावर मान फिरीत नाही, बगलात आल्यावर हात हालत नाही, आणि बसायच्या जागेला आल्यावर बसता येत नाही. कोणतेच गंडलं कामाचे नाही. विद्वत्तेचं गंडलही माणसाला बसू देत नाही. हो श्रीमंतीचं गंडलही माणसाला पेटीत आहे. कोणते गंडलं येऊच नाही माणसाला अहंकाराचे. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. कारण अहंकारी माणसं, गर्विष्ठ माणसं पंढरपुरातल्या मालकाला चालतच नाहीत. अगदी प्रांजळ मोकळी माणसं असली पाहिजे, मोकळी. हे माणसाला पैसा जसा जसा वाढल ना तस तशी संस्कृती मातीत घालतात माणसं. चुकीची गोष्ट आहे. मंगलाष्टक चांगले म्हणी जा. आपल्या संस्कृतीतले ते आशीर्वादी 16 संस्कारापैकी एक संस्कार आहेत, चांगली म्हणली पाहिजे. राजा भीम करुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी, ही कन्या सगुणावरा नृपवरा कवना शिम्या देवी जे. आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे. आता जे हे ते ठेवा. ते एकदा इचकलं ना पुन्हा तासावर येत नसतं. आता जशाल तसं वाढीत जाऊ नका त्याला. विठाला विठाला विठाला. बाशिंग बांधला आणि घरी आले. अंगीकार ज्यांचा सांगतोय. घरी आल्याबरोबर वडिलांचं दर्शन घेतलं, वसुदेवांचं. सुनाला पाया पडू दिलं आणि कृष्णाला पाया पडू दिलं. देवकी मातेनं कृष्णाला पाया पडू दिलं पण सुनाला नाही पाया पडू दिलं. मागच सरकल्या. भगवान म्हणले आई अगं 16,108वी सुने पाया पडू दे ना. सुने लग्न लावून आणली. काय तुला महाराष्ट्रात पोरी नव्हत्या? इतकाल्या नखाची केली. तिला नख होते महाराज इतकाले, आणि केस होते अंगावर इतकाले. आस्वलीन साईराज, आस्वलीन होती, आस्वलीन ती. हो भगवान म्हणले, आई म्हणल्या कृष्णा आस्वलीन केलीस. त्याच्या बापान हुंडा किती द्याला माहिती तुला?
आईला म्हणले श्रीमंतोक नावाचा मणी दिला. ते 8 भार सोनं देत होता रोजचा. 26,666 तोळे, 8 मासी याचा 1 भार गुणिले 8 बरोबर 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे. 22.5 क्विंटल सोनं देणारा मणी तिच्या बापानं लग्नात आंदन दिला. किती पैसे दिले? अरे पैसे भरपूर दिले, पण पोरगी पाहिनं म्हणला हुंडालय मटा घातल्या पोरगी अशीच करावं लागती. हुंडा भरपूर संजयराव आणि पोरगी चांगली, बसायची जागा हानतेन लोक रूम न्यान. हा 2 महिने उभ्यानच खावं लागेल तुला. दोन्ही गोष्टी चांगल्या कशा भेटतील? जागिरी का आपल्या बापाची? आसोलीन बायको केली. परिणाम काय झाला महाराज? पंढरपुरातल्या मालकिनीला सहन झालं नाही रुक्मिणी आईसाहेबाला. 16,107 बायका विरोधात. संक्रांतीला वानच द्यायचं नाही. अंगीकार ज्यांचा केला नारायणी सांगतोय. देवानं स्वीकार केला की कामच संपलं. बाकी कोणीही विरोधात जाऊ द्या, काही चलत नाही, काही चलत नाही. संक्रांतीच्या दिवशी लक्ष्मी आईसाहेबाने रुक्मिणी आईसाहेबाने सगळ्या आपल्या बायकीच्या सवतीच म्हणावं लागेल. 16,107 जणींनी मिटिंग घेतली. हिला संक्रांतीला वाण द्यायचं नाही, पण नियम असतो बाई संक्रांतीला वाण द्यायच्या अगोदर भोगीच्या दिवशी तुळशीला भोगिडा द्यावा लागतोय. तुळशीला भोगिडा द्यावा लागतोय. आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच बायकांनी यावर्षी एकादशीच्या दिवशीच भोगी केली. हो, बऱ्याच बायकांनी एकादशीच्या दिवशी भोगीच्या दिवशी बैंगनं खाल्ले. ज्या बाईने एकादशीच्या दिवशी बैंगनं खाल्ले तिच्या बैंगण्याला आयुष्य तरी कसं वाढल? हा काय गोळ्या संपल्यात का माया? का गिरगावकर गांजा उडून आलाय? शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. महाराज एकादशी आपल्या संस्कृतीत इतकी पवित्र आहे, इतकी पवित्र आहे. हे बा भोगविडा द्यावा लागतो. तुळशीच्या पानाशिव भोगविडा देता येत नाही. हे बा बायका भोगविड्या देतात. मी काय बाई नाही, पण मला वाचवायचा नाद आहे. तुम्ही म्हणताल तुला इतकं कसं काय माहीत? मी शास्त्र वाचून सांगतो. मी 6 लोकांचं ऐकून सांगतो, त्याच्यानंतर सगळं वाचूनच सांगतो. बाकी कोणाचंही ऐकून सांगणार नाही महाराज. वाचिल्याशिवाय कधीच नाही बोलणार. हो, नागिनीचं पाणी इतकं पवित्र आहे. ते तोरणाला लावलं तर शुभ, कलशाला लावलं तर शुभ. पूजेमध्ये नागिनीचं पान टाकायचं, त्याच्यावर तांदूळ ठेवायचे, वरी सुपारी ठेवली. गणानंतु अंगणपदे गवामहेंगवप्रिया ये नगिरिजा सुदे सकल स्थित एकदंता विघ्नहर देवाया सर्वस्थित हो. गणपतीचं अधिष्ठान झालं. पण हे नागिनीचं पान एकादशीच्या दिवशी इतकं अपवित्र, अशुद्ध विटाळशीचे खळ आणि विडा भक्षिता. मग मला सांगा, भोगी ही एकादशीच्या दिवशी आली, तुळस नागिनीचं पान कसं स्वीकारील? आणि नागिनीच्या पानाशिव भोगविडा देता येत नाही. ज्या बाईने एकादशीच्या दिवशी भोगी केली तिची भोगी नदीला गेली. हो, याच्यानंतर जर मी मरल किंवा जित्ता असल, पण ज्या ज्या बाईने ऐकिले, जिच्या कपाळावर कुंकू आहे, जर याच्यानंतर कधी एकादशीच्या दिवशी भोगी आली तर तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे, त्या दिवशी भोगी करू नका. कारण महिनाभर कधी पण भोगीने एकादश करता येते. एकादशी इतकी पवित्र असते. काही गोष्टी संगानं दूषित होत असतात. आपण देवाला स्नान घालतो ते तांब्याचं पात्र अत्यंत पवित्र आहे. देवाला स्नान घालण्यासाठी तांब्याचं पात्र लागते दुकानदार. गाईचं गोमूत्र किती पवित्र आहे, पण गाईचं गोमूत्र आणि तांब्याचं पात्र एकत्रित आलं की अशुद्ध झालं. संघाची ताकद असती. हो, म्हणून नागिनीचं पान पवित्र आहे, पण एकादशीच्या दिवशी अपवित्र आहे. म्हणून भोगीच्या दिवशी लक्ष्मी आई साहेबाने भोगविडा दिला. तुळस भोगविडा स्वीकारित नव्हती. मग 4 लोकांच्या पत्न्या बोलिल्या. त्याच्यापैकी एकीचं नाव सांगतो. द्रोणाचार्यांची धर्मपत्नी, तिचं नाव होतं कृपी माता. हो, या कृपी मातेला आमंत्रित केलं आणि सांगितलं, आई साहेब तुळस भोगविडा स्वीकारित नाही. तर कृपी मातेनं सांगितलं, लक्ष्मी कोणीतरी एखाद्या व्यक्तीचा तुम्ही अनादर केलाय. तिनं सांगितलं, सरळ सरळ आम्ही अनादर केलाय जामवंतीचा. तर ज्या कृपी नावाच्या मातेनं द्रोणाचार्याच्या पत्नीनं अश्वत्थाम्याच्या आईनं सांगितलं, या जामवंतीला जगाच्या मालकाने आपलंसं केलंय. या जामवंतीचा जगाच्या मालकाने अंगीकार केलाय. तो आम्ही आता इथं तिरस्कार करू नका. ज्या दिवशी तुम्ही जामवंतीलाच विडा देताल, भोगविडा देताल, त्या दिवशी तुळस तुमचा भोगविडा स्वीकारील. दृष्टांत संपला. विश्वाच्या मालकानं स्वीकार केलेल्या जामवंतीच्या विरोधात जगाची मालकीन गेली. तिला सुद्धा तोंडावर पडल्यासारखं झालं. महाराज, या जामवंतीचं चरित्र श्रीमद भागवतात आलं का? पंढरपुरातल्या मालकानं तिचा स्वीकार केला. जगातल्या प्रत्येक विद्वान व्यक्तीला तिला मानावंच लागतंय. जामवंतीचं चरित्र भागवतात सांगावंच लागतंय आणि तिचं नाव घेऊन तिच्या नावाचा गजर करावाच लागतो. ही ताकद कशाची आहे? अंगीकार केला नारायण, नारायण
अंगीकार जाता केला नारायणे अंगीकार जाता केला नारायणे अंगीकार जाता केला नारायण 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 अंगीकार जाता केला जगाच्या मालकानं आसोलीन सुद्धा पत्नी केली, तिचा विश्वाला स्वीकार करावा लागला. विश्वाला देवानं आपलंसं केलं की निंदे तेही तेने वंदे केली. कोण कोण वंदे केली ती दुसऱ्या कडव्यात त्यांची यादी दिली. आजा मेळ बिल्ले तारिणी कुंती आजा मेळ बिल्ले तारिणी कुंती यादी दिली दुसऱ्या कडव्यात. आजा मेळ भिल्लीनी तारिली कुंटीनी. कोण आजा मेळ? कधी कधी आमची लोक पुराण सांगत असताना आजा मेळाच्या बाबतीत ब्रेक लायनर उघडलेल्या गाडी सारख्या काही काही लोकांच्या जिभा उघडल्या. आजा मेळ एवढ्या घाणेरड्या पद्धतीत काही काही माणसं सांगतात, लाज वाटायला पाहिजे. एवढी वाईट नव्हती आजा मेळ.
अजामेळ हा त्या काळातला दशग्रंथी विद्वान व्यक्ती होते. शास्त्रोक्त, पुराणोक्त, वेदोक्त एवढा मोठा प्रकांड विद्वान व्यक्ती, प्रकांड विद्वान. समाजानं वाळीत टाकला पण जगाच्या मालकानं स्वीकारला. भजनाची ताकद आहे. तू का म्हणे येते भजन प्रमाण. ह्या मधल्या कडव्यात आपण फक्त भजनच सांगायचं आता. आज काय एकादशी आहे मला वाटतंय. आज काय फराळाचं तुमचीच पंगत आहे. चांगली जोड घातली माम भाषेची आज. पहिल्यांदा आलो 10 मिनिटं पुढे सरकतो, काही ताण नाही. एवढा विद्वान, एवढा प्रकांड विद्वान अजामेळ. एक नालायक व्यक्ती आपल्या बायकोला मारू लागला. नालायक व्यक्ती त्याच्या बायकोला मारत असताना अजामेळाने सांगितलं, अरे किती मारतो रे, ती का जनावर आहे का रे, किती सुंदर आहे, का मारतो तिला, काय चुकले समजून सांग. हे नालायक अजामेळाला म्हणलं, तुम्ही तुमची पूजापाठ करी जा. आणि नियम आहे तुम्हाला एक सांगू का, हे बघ कपडे किती, माणूस किती शहाणा असू द्या, किती हुशार असू द्या आणि किती कपडे चांगले असू द्या, भरलेल्या डुकराजवळ जायचं नाही. नालीतून असं डुक्कर उठलं, भरलेलं डुक्कर उठलं आणि तिकून चांगल्या कपड्यावाला प्रतिष्ठित माणूस आला. ते म्हणला मी माझ्या रस्त्यानंच चलन. तसं नाही रावसाहेब, तू लांबून चल, नाही तर डुक्कर तुला शेपूट हाणतं पाय. आणि डुकरानं भरक्या शेपटीचा फटका हाणल्यावर तुमच्यासारख्या पॅन्टीव निघतो का ते. पप्याच्या माईनं किती बी साबणा लावू द्या बरं, निघतो का ते. शहाण्या माणसानं मूर्खाला भेलं पाहिजे. हो, अजामेळासारख्या व्यक्तीनं वाटेल ते प्रयत्न केला पण ते नालायक ऐकत नव्हतं. शेवटी अजामेळाच्या लक्षात आले आपल्या पलीकडचं दुःख नाही, हे काही नीट होत नाही. ते मारून मारून बाहेर गेल्यावर एकच गोष्ट चुकली अजामेळाची, सांगतो तुम्हाला. त्याच्या पत्नीला विचारलं, का ग बाई तुला किती मारतो, किती त्रास देतो, तरी बाई तू थांबते. होय, एकच गोष्ट चुकली, एवढा त्रास देतो मग इथं का थांबती. इतकं बोलायला नव्हतं पाहिजे महाराज. सहज तिच्या तोंडातून वाक्य पडलं, मग जाऊ कुठं. अजामेळ त्या काळातला एवढा श्रीमंत महाराज होते, इतके श्रीमंत महाराज होते. वैकुंठवासी वैकुंठवासी माधव महाराज सूरजखेडकर सांगायचे, सूरजखेडकर सांगायचे, अजामेळाच्या घरी माणसं जेवल्याच्या नंतर पात्राला चिटकलेलं तूप जर नालीत वाहत गेलं आणि त्या नालीतलं पाणी चाटलं तर कुत्र्याचे वजन वाढत होते. इतका श्रीमंत अजामेळ व्यक्ती. आणि त्यांनी सांगितलं, ममाम गेहेशु यत कन्या भोजायतो तत्रहा पुनितो भक्तवे सर्व अलंकारेन मंडितम आंबरास्त तेवच. तोंडातून शब्द पडला, माझ्या इथं कपड्याला कमी नाही, अलंकाराला कमी नाही, अन्नपूर्णा जेवणाला कमी नाही, माझी मुलगी म्हणून तुला सांभाळी नेली ती घरी. पण काय होतंय महाराज, हलकटाचे विकार किती बी चांगल्या जाग्या जाऊ द्या, त्याचे दुर्गुण जात नाहीत. याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. एखाद्या व्यक्तीचा मूळ स्वभाव जातच नाही, ती हलकटच असती व्यक्ती. एक राजा रस्त्याने चालला होता. राजा रस्त्याने चलत असताना मोठा राजा, बलाढ्यशाली राजा, त्याच्या समोर माणसं ढकलायला काही शिपाई असतात. हे सरकारे, राजाची स्वारी आली, सरकारे सरकारे. स्वभाव जात नसतो माणसाचा, याच्यावर सांगतोय. आता त्या शिपायाने एका आंधळ्याला ढकलून दिलं, हे सरक रे. तर ते आंधळ म्हणलं, हवालदार साहेब. ते हवालदार म्हणलं, बेटा आंधळ मला हवालदार कस काय म्हणलं. गपचिक बसवून त्यानं. पण ते म्हणलं, तुला कळतच कस काय. ते म्हणलं, मला कळत आहे, आंधळ मी वजन हाणून गेलं ना, मला कळतंय म्हणे. आता यानं गपचिक बसवून यानं राजाला जाऊन सांगितलं, आंधळ्याला मी धक्का दिल्यावर ते मला हवालदार म्हणलं, ते मला शिपाई म्हणलं, ते मला शिपाई म्हणलं. राजा म्हणला, बोलू रे आंधळ्याला त्या. राजा असाच बिना आकली, झोपीत तमाखू खाणार. बोलून घेतलं. का रे म्हणे तू त्याला डोळे नसताना कस काय शिपाई म्हणला. म्हणला, राजे साहेब कळते मला. ते म्हणलं, जाऊ दे, जिथे टेकन तिथे टेकन, कळते म्हणलं. बर बर बर, तुला काही कळतं का. काही कळतं म्हणला. हे तरी उपगलो म्हणला, हे बंदुकीने हानीन गिनीन मोक्ष तरी भेटन, जाऊ द्या, कशाला ताण घ्यायचा, इतिहासात नाव येईन आपलं, राजान मारलं म्हणून. राजाने त्याला टोपलं भर मोती आणले. सांग खरे आहेत का खोटे. त्यानं हातात घेतले. म्हणला, खोटाडा मोती येत म्हणलाय. मोती कशाचे खरे आहेत. राजा म्हणला, का आंधळ हुशार रे.
स्वभाव सांगतो, स्वभाव. कस काय मोती कळाली? जाऊ दे म्हणजे. सांग बरं म्हणला, तुला महिन्याला 1 रुपया. आमच्या मंडळीचा वंश कोणता आहे? ते म्हणलं मला तशी कशी कळन, पाणी आणायला लावा ना तुमच्या मंडळीला. एका ट्रेमध्ये पाण्याचा ग्लास आणि एका त्या ट्रेमध्ये पुन्हा दुधाचा ग्लास राणीसाहेब घेऊन आल्या. दूध पिलं, पाणी पिलं. नंतर म्हणलं राजेसाहेब राखता येणार नाही ना? नाही म्हणले, तुमच्या मंडळी नृत्य करणाऱ्याच्या कुळातल्या आहेत. नृत्य करणार. राजा म्हणला तू तरच पडी. ह्या बा तुम्हाला मी आधीच म्हणलं होतं तुम्हाला राग येऊ देऊ नका. ते आतमध्ये गेला आणि बायकोला म्हणलं होय रे कस काय? ती म्हणली माझी आजी महाराष्ट्रात 1 नंबरची नृत्य सम्राट होती. अरे अप्पा. राजा म्हणला आगाऊ धंदा, तुला महिन्याला 2 रुपये. आमचे आजोबा कोण होते सांगतो का? म्हणला बस स्टँडला 1 नंबरचा भीक मागे तुमचा आजोबा. काय बोलू तू? म्हणला अरे ज्याचा नातू भीक मागतो त्याचा, ज्याचा आजा भीक मागतो त्याचा नातू राजा होत असतो का? तुमचा बाप जिता आहे विचारा म्हणले. बापाकडे गेलो म्हणला दादा काय मिळू आता तुमच्या वडिलाचा? बाबा 1 रुपया बस स्टँडला भीक मागत होते रे आणि मला मोठं केलं. अरे बाप रे म्हणला आंधळो. आपलं कुळ सांगितलं, त्याला जवळ बोलून घेतलं. तुला त्या शिपायाला न दिसता शिपाई कस काय? म्हणला कलेक्टर जर रस्त्यानं आला असता आणि आंधळं दिसलं असतं तर कलेक्टरनं दंडाल धरला असतं. म्हणला असता दादा एका कडीनं चला. हे धके देते ते शिपाईच. त्याचा स्वभाव कुठे जात असतो का? मोती खोटे तुला कस काय कळाले? म्हणला मी एका श्रीमंत राजाला एके दिवशी आंघोळ घालायला गेलतो. त्याच्या गळ्यात मोत्याची माळ होती आणि तवाच हाताला मोत्याचा स्पर्श झालता. असे जड नसतीत मोती दगडासारखे गारकुंटीवाणी. अनुमान प्रमाण लक्षात घेतलं. मग आमची मंडळी नृत्यांगणीची नाते तुला कस काय कळालं? म्हणला कुलवान घराण्यातली बाई पाणी घेऊन येत असताना पाय वाजित नाही. तुमची छुनछुन करीत आली आणि छुनछुन करीतच गेली. ठीक आहे, माझा आजा भिकारी होता तुला कस काय कळालं? म्हणला राजे साहेब एवढं हुशार आंधळ भेटल्यावर त्याला जिल्हा परिषदचा सदस्य करायला पाहिजे होतं तुम्ही. तुम्ही त्याला 1 रुपया द्याले. याच्याहून तुमचं कळालं की तुमचा आजा बी भिकच मागत होता. आणि तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. विठाला 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 सुनी स्वभाव माणसाचे जातच नसतात, जात नसतात. महाराज वेशाय वारांगण आहे. एका अधिकारी महाराजानं लेख म्हणून घरी नेल्यावर किती राहा? 8व्या दिवशी तिचे विकार जागे झाले. आणि 8व्या दिवशी आजा मेळाला सांगितलं मी पोरगी म्हणून नाही आले, बायको म्हणून आली. धोतरच सुटलं म्हाताऱ्याचं. सामान्य गोष्ट आहे. विद्वान त्या काळातला प्रकांड विद्वान पंडित. फार काय झालं तो 2-4 शिव्या दिल्या असत्या. टवळींची कुठली, मूर्ख कुठली, नालायक कुठली, जिनं रुमण्यानं मार खाल्ला तिला ह्या फुलासारख्या शिया काय करतात? पाठ फुटूस तर मार खाल्ला ना त्या भरक्याचा. आणि ही टवळींची मूर्ख नालायक ह्या शिव्या म्हणजे काय? तिला अशी फुलं पडल्यानेच वाटत. ते म्हणले तसं काही बोल नका. हो घराच्या बाहेर जाते म्हणी पण अख्ख्या तालुक्यात सांगते माझ्याशी संग केला. अजय मेळ पुराणात वंदे केला याच्यावर सांगतोय. नाईलाजानी संघ झाला. एका पाठोपाठ आपत्ती झाली. बाई निघून गेल्या. कालांतराने वय थकलं. थकलेल्या वयाच्या टप्प्यात एक साधू भेटले. विकळ अवस्था आपली प्रतिपादित केली. सांगितलं काय करावं? काय नाही म्हणले पोराचं नाव नारायण ठेवा. पुत्राची आमिषे नारायण घोकी. अनाथाच्या नाथे घातला विमाने. तो विटेवरचा मालक इतका गोड आहे. अनाथाच्या अनाथे घातीला विमाने. फक्त भजनाची ताकद. शेवटच्या टप्प्यात नारायण. पण एक शंका होती उद्भवली म्हणून सांगतो. एका व्यक्तीने प्रश्न केला, महाराज बाळू महाराज तुम्ही सांगता आजामेळ मग विद्वान व्यक्ती मग वेशी शिरत का झाला? हे मागच्या जन्मातलं गटुड होतं महाराज. आजामेळ मागच्या जन्मात एक दंडी संन्यासी होते. फार अधिकारी संन्यासी होते. हिमालयाला प्रदक्षिणा करीत होते. 22 वर्षाचं तारुण्य होतं. हिमालयाला प्रदक्षिणा करत असताना शरीर त्या गारठ्याने गारठून गेलं
आणि मूर्छना येऊन आजमेळ खाली पडले. पाठीमागून एक दिव्य तेजस्वी कन्या आहे 17 वर्षाची. तिचे वडील आहेत 80-90 वर्षाचे आणि अंगावर मखमली कपडे आहेत. आपले वडील अंध आहेत. वडिलाची काठी धरीत 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 मुलगी हिमालयाची प्रदक्षिणा करत होती. पण समोर बघितलं आणि बाबांना सांगितलं, बाबा एक नग्नावस्थेतला संन्यासी आहे, त्याच्या शेंडीत फक्त एक रुद्राक्ष बांधलेला आहे. वडिलांनी सांगितलं आमका आखाड्याचा संन्यासी आहे. जवळ गेले, नाडी परीक्षा केली आणि मुलीला सांगितलं, बाई हा संन्यासी जिवंत आहे, फक्त याला उबदार कपड्याची गरज आहे. माझ्या अंगावरची शाल टाकता का? पोरगी हुशार होती. तिनं सांगितलं 80 वर्ष वय आपल्या बाबाचं आहे, आपल्या बाबाच्या अंगावरची शाल टाकली तर बाबा मरून जाते. बाबा तुम्ही मरताल. अगं माझं काय राहिलं, मी वयस्कर आहे, आता काय ताण घेते, मरू दे ना मला. तसं नाही बाबा, तुम्ही मृत्यू पावल्याच्या नंतर एखादा नालायक नराधम मला उचलून घेऊन जाईल, त्याच्यापेक्षा माझ्या अंगावरची शाल टाकते. म्हाताऱ्यानं सांगितलं तुझ्यामुळे हिमालयाची प्रदक्षिणा होती, तुझ्या अंगावरली शाल टाकली की तू मरती. पोरगी हुशार होती. बाबा तुम्हाला मरायचं नाही, मला मरायचं नाही, संन्याशी कसा वाचेल, आशीर्वाद देतो, प्रयत्न कर, संन्याशाला वाचव, मरू देऊ नकोस. काय पोरगी हुशार महाराज. पोरीनं बापाचा कमलोंड घेतला, त्याच्यातलं पाणी हातावर घेतलं बैरवाळ महाराज आणि संकल्प सोडा. त्या संन्याशाला पाठचा भाऊ मानलं, त्याच्या बाजूला निद्रा केली आणि दोघांती एक पांघरून पांघरलं. कालांतरानं हिच्या अंगाच्या उभीनं आणि त्या शालीच्या उभीनं त्या संन्याशाच्या अंगातली थंडी गेली संजयराव. आणि तो संन्याशी उठला. चांदण्याचा प्रकाश होता. प्रकाशात आपल्या बाजूला 17 वर्षाची कन्या पाहिली साईराज आणि हातात पाणी घेतलं.